ताजिकिस्तान येथील आयनी एअरबेस भारताने हटविला आहे. त्याचबरोबर मध्य आशियातील एका धोरणात्मक अध्यायाचा अंत झाला आहे. जोरान ममदानी हे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत जे न्यूयॉर्क शहराचे मेयर बनले आहेत. नंबर 3, बिहार येथील गोगाबिल लेक हे भारताचे 94वे रामसर स्थळ बनले आहे. अलीकडेच तंझानियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर सामिया एस हसन यांची. BISचे डायरेक्टर जनरल कोण बनले आहेत तर संजय गर्ग. BISचा फुल फॉर्म आहे ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स. नवी दिल्ली येथे त्याचे मुख्यालय आहे. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? जस्टिस रंजन देसाई. 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन भरमसाठ वाढणार आहे. सुप्रीम कोर्टचे 93वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर न्यायमूर्ती सूर्यकांत. त्यांचा कार्यकाळ 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत राहणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली होती. बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर नितीश कुमार. नितीश कुमार हे 10व्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. हरियाणा स्टेट वुमेन कमिशनने कोणाला ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले आहे तर क्रिकेटर शफाली वर्मा. महिला क्रिकेटर शफाली वर्मा यांना. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर विक्रम नाथ. नालसाचा फुल फॉर्म आहे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.